मैत्रिणींनो नमस्कार, मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते। मैत्रिणींनो आपण कालच्या व्हिडिओमध्ये 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजचं ड्राफ्टिंग बघितलं होतं। संपूर्ण ड्राफ्टिंग कसं करायचं, त्यानंतर आता तेच ड्राफ्टिंग आपण आपल्याला त्याच्यात काय काय बदल करायचे आहेत किंवा काय काय कोणते कोणते पार्ट व्यवस्थित चेक करून घ्यायचे ते पार्ट आपण चेक करून घेऊयात आणि त्यानंतर आपण ते पार्ट्स ब्लाउज पीस वरती कटिंग करून घेऊयात। स्लीवचं पण कटिंग मी तुम्हाला सांगते, त्यानंतर आपण त्याचा स्टिचिंग बघूया। स्टिचिंग नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया। तर बघा, जर का जास्त लॉंग व्हिडिओ घेतला ना तर तुम्हाला समजणार नाही। जर का तुम्हाला 1-2 पार्ट करून दिले ना तर तुम्हाला लगेच समजेल। आता मी स्लीवचं कटिंग दाखवते आणि त्यानंतर तुम्हाला हे सर्व ड्राफ्टिंग वगैरे कसं कट करायचं, टक्स मायनस करायचे आपले बाकी आहेत तर ते सुद्धा मी क्लिअर करते। तर यानंतर आपला ब्लाउज असणार आहे शोल्डर टू वेस्ट डार्ट। हे ब्लाउज आपण घेऊयात। सगळ्यात आधी आता आपण हे ब्लाउज आपलं कंप्लीट करूयात। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जे कोणी रेग्युलर व्हिडिओ बघत असतील त्यांना तर माहितीच असेल की आपलं रेग्युलर पद्धतीने व्हिडिओ कसे असतात। आणि जे कोणी नवीन असतील, ज्यांना कोणाला समजत नसेल बिलकुल की तुमची ही कुठली मेथड आहे, तुम्ही काय कुठल्या पद्धतीने शिकवता, तर त्यांनी स्टार्टिंग पासूनचे व्हिडिओ जाऊन बघा। मी तुम्हाला एक एक पॉइंट समजावून सांगितलेला आहे। प्रत्येक पॉइंट तुम्ही व्यवस्थित बघा, व्यवस्थित ड्राफ्टिंग करा। भरपूर जणांचे ब्लाउज खूप छान बसतात। रोज मला कोणी ना कोणी व्हॉट्सअपला मेसेज, फोटो, ब्लाउजचे फोटो शेअर करत असतात। बाहेरचे कस्टमरचे ब्लाउज पण एकदम छान बसवतात। फिटिंगला तुम्हाला पण जर का अशा छान छान पद्धतीचे ब्लाउज ड्रेसेस शिकायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर आता आपण ड्राफ्टिंग कटिंग करून घेऊया। मैत्रिणींनो तर बघा, हे आपलं फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग झालेलं होतं आणि हे आपलं बॅक पार्टचं ड्राफ्टिंग झालेलं होतं। तर आता आपण याचं अगदी स्टेप बाय स्टेप कटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते। जे कुठले पार्ट आपले मायनस होणार होते ते मी तुम्हाला अशा पद्धतीने लाईन्स ज्या काही आहेत ते ड्रॉ करून मायनस होणारे पार्ट मी दाखवून दिलेले आहेत। आता आपल्याला टक्स वगैरे मायनस करायचे, तर सगळ्यात आधी आपण आहे तसं कटिंग करून घ्यायचं। हे बघा, इथून खालून जसं आहे तसं कट करा क्रॉस इथून। त्यानंतर हा जो काही टक्स आहे हा टक्स पण असा मायनस करायचा। फक्त ॲपेक्स पॉइंट पर्यंतच मायनस करा। हे बघा, त्यानंतर हे जेवढं आपण मायनस केलं आहे खाली ते पण कट होईल। वरती शोल्डर पण मायनस करायचं, व्यवस्थित सरळ कट करायचं आणि हे जे काही मुंडा आहे ना तो मुंडा बघा इथून असा थोडा असा एक्स्ट्रा कट करून घ्यायचा इथून। तर हा एक्स्ट्रा कट का करायचा बघा, मुंड्यातला टक्स आपला मायनस करायचा बाकी आहे। मुंड्यातला टक्स मायनस करून घेऊयात। तर बघा, ही जी काही इकडची लाईन आहे ना ही लाईन बरोबर त्या दुसऱ्या लाईनवरती ठेवायची। बघा, अशी व्यवस्थित पकडा आणि बरोबर ह्या दुसऱ्या लाईनवरती ठेवा, म्हणजे हा टक्स आपल्याला पूर्णपणे मायनस करून घ्यायचा असं। आणि तुम्ही इथं पिना वगैरे मारू शकतात किंवा काही करा। मी याला फेविकॉलने चिटकवून घेते, तुम्ही सुद्धा फेविकॉलने वगैरे चिटकवून घेऊ शकतात। बघा, मी चिटकवून घेतलं आणि जेव्हा मी हा टक्स मायनस केला तर तेव्हा बघा आपला हा जो पहिला मुंडा होता ना तो बघा प्रॉपर हा पुढे जो नवीन ग्रीन मुंडा आपण आकार दिला तिथं बरोबर पुढे कंटिन्यू झालेला आहे, बघू शकतात।
तर नवीन मुंड्याला आकार का द्यायचा ते सुद्धा तुम्हाला समजलंच असेल आणि बरोबर जसा आपला आकार कंटिन्यू होतो ना तसा कट करा। तुम्हाला असं वाटत असेल की इथं थोडंफार मागे पुढे झालंय तर तुम्ही ते व्यवस्थित सेट करून कट करा। लक्षात आलं सगळ्यांना? हे बघा आणि आता पुढचा गळा कट करायचा। कटिंग अगदी परफेक्ट झालं। त्यानंतर आता इथून आपल्याला तुम्हाला जर का ब्लाऊज 1 टक्स ठेवायचा असेल तर तुमचं ड्राफ्टिंग रेडी आहे। खालचा बेल्ट कट करून घेऊयात। हे बघा, तर तुम्ही म्हणाल आता हा बेल्ट असा कसा तुम्ही कट केला, तर बघा हा बेल्ट आपल्याला कपड्यावरती कट करताना असा ठेवून कट करायचा, असा। हे बघा असा, म्हणजे स्ट्रेट होईल की नाही समजलं? क्लिअर आहे सगळ्यांना? आता सध्या तरी आपण ही साईडला ठेवून घेऊयात, ते आपण मी तुम्हाला नंतर क्लिअर करते। आता तुम्हाला ब्लाऊज 1 टक्स शिवायचा असेल तर तुमचं तेव्हा ते ड्राफ्टिंग रेडी होतं प्रिन्सेस कटचं। पण आता जर का तुम्हाला प्रिन्सेस कट घ्यायचा असेल तर काय करायचं, प्रिन्सेस कटला आकार द्यायचा आहे आपल्याला। बघा प्रिन्सेस कटला आकार देण्यासाठी इथून अर्धा इंच खाली मार्क करायचं या टक्स पासून, आणि हा जो काही आपला हा टक्स आपण मायनस केला ती जी लाईन दिसते त्या पूर्ण लाईनचं सेंटर घ्यायचं ॲपेक्स पॉईंट पर्यंत। ॲपेक्स पॉईंट पर्यंत सेंटर घेतलं, त्या सेंटरवरती आपल्याला 0.25 म्हणजे अर्धा इंचपेक्षा कमी बाहेर मार्क करायचं, आणि बाहेर मार्क करून झाल्यानंतर आता प्रिन्सेस कटचा आकार जॉईन करायचा, म्हणजे आकार देऊन घ्यायचा। तर बघा मी तुम्हाला बोलली होती की हा जो काही कर्व आहे हा खूप उपयोगी पडतो, आकार वगैरे देण्यासाठी खूप उपयोगी आहे। बघा आकार देऊन झाला, आता हे आहे तसं व्यवस्थित कट करून घ्यायचं। इथं बघा थोडा असा पॉईंट तुम्हाला क्रिएट होताना दिसला असेल तर तो पॉईंट आपल्याला मायनस करायचा, म्हणजे सरळ व्यवस्थित असं कट करून घ्यायचं। बघा परफेक्ट आलं, पॉईंट आपला मायनस झाला। आता हे पार्ट आपले जोडतील, तर इथं चेक करून घ्यायचं आहे। तर तुम्ही काय करू शकतात, हा पार्ट इथून व्यवस्थित असा ठेवून चेक करून घेऊ शकतात की आपलं जोडताना कमी किंवा जास्त होणार आहे का, तर आपण ते चेक करूयात। तर असं सुद्धा तुम्ही चेक करू शकता। तर बघा असं एकदम समोरासमोर पार्ट ठेवा आणि बरोबर असं जॉईन करून तुम्ही चेक करा। भरपूर जणांचे हे पार्ट कमी किंवा जास्त होतात। तर बघा इकडचा पार्ट आपला एवढा कमी होतोय तरी आपण एकदा रीचेक करून घेऊयात, टेपने सुद्धा चेक करू शकता। तर व्यवस्थित टेप फिरवायचा आकारावरती आणि चेक करायचं की हा पार्ट आपला किती येणार। 8.5 इंच आणि त्यावरती 1 लाईन इतका आलेला आहे। तर सेम आता इकडचा आपण चेक करायचा। म्हणजे बघा 7.25 आला, म्हणजे आपल्याला 1.25 इंच कमी पडलेला आहे हा पार्ट। तर आपण कपड्यावरती कट करताना फक्त इकडे 1.25 इंच वाढून अशी क्रॉस लाईन जोडून घ्यायची। तर कमी किंवा जास्त झालं तर टेन्शन घ्यायचं नाही, घाबरायचं नाही, अशा पद्धतीने तुम्ही वाढवून घेऊ शकता। तर असंच तुम्हाला चेक करायचं। समजा आता मी चेक केलं नसतं आणि डायरेक्टली हा पार्ट मी बघा इथून असा जॉईन करायला घेतला असता इथून, हे बघा
तर हा पार्ट मला इतका कमी पडला असता, तर तेव्हा मी काय केलं असतं, ऐन वेळेला मला काहीच करता आलं नसतं. त्यामुळे सगळ्यात आधी तुम्ही अस्तर कटिंग करायच्या आधी तुम्हाला सगळं हे जे काही आपण पेपर कटिंग केलं ते एक वेळा रिचेक करून घ्या. म्हणजे हे बघा, असे जे काही तुमच्याकडनं होणाऱ्या चुका आहेत ना, ते आपल्या इथं क्लिअर होतील आणि ब्लाऊज स्टिचिंग करताना आपल्याला कुठल्याही प्रकारचं जे काही प्रॉब्लेम येतात ते येणार नाहीत. हेच जर का मी आता इथं चेक केलं नसतं तर मला ब्लाऊज स्टिचिंग करताना हा प्रॉब्लेम आला असता. तर तेव्हा तर मी काही एक्स्ट्रा कपडा पण याला जोडू शकणार नव्हती, काहीच करता येणार. तसं तर जोडायला म्हटलं तर जोडू शकतो, पण ब्लाऊजचं फिनिशिंग चुकतं. प्रॉपर फिनिशिंग हवी असेल तर एवढं सगळं आपल्याला करणं खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर तुम्ही कट करताना तुम्हाला हे सुद्धा चेक करायचं. बघा, हा जो काही आपला प्रिन्सेस कटचा पार्ट मी कट केलेला आहे, तर आता बघा इथं आपल्याला हे आपलं मार्जिन जाईल, ते सुद्धा आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. हे पण इथं पण आपल्याला अर्धा इंच मार्जिन वाढवायचं, इथं पण वाढवायचं. क्रॉस पट्टीला खाली अर्धा इंच वाढवायचं. कुठे कुठे वाढवायचं, जिथं जिथं आपले ब्लाऊजचे पार्ट हे जॉईंट होतात तिथं आपल्याला मार्जिन वाढवणं कंपल्सरी आहे. तर प्रिन्सेस कट आपण हे हुकाय पट्टीकडचा पार्ट आणि प्रिन्सेस कट पार्ट जोडतो तेव्हा त्याला मार्जिन ॲड करावं लागतं. परत हे जे काही पार्ट आहे ते पण ॲड करावं लागतं. नंतर पुढे कपड्यावरती कटिंग करताना तुम्हाला सगळं क्लिअर करणारच आहे. सगळ्यात आधी आपलं फ्रंटचं कटिंग झालेलं आहे. आता आपण बॅक पार्ट चेक करून घेऊया. तर चला, मी त्यासाठी बॅक पार्ट घेतला आणि बॅक पार्टमध्ये हा जो काही आपला प्रिन्सेस कटचा पार्ट आहे, हे 1.5 इंच जे काही मार्जिन आहे ते बघा असं ठेवायचं. दोन्ही लाईन्स मॅच करायच्या. बघा, मॅच झाल्या. वरती तुमचं जसं मार्किंग आहे ना तसं मार्क करा. इथून जसं जातंय तसं मार्क करा. क्रॉस जातंय जाऊ द्या, काही हरकत नाही. त्यानंतर खाली योक पट्टी ठेवायची आणि चेक करायचं. हे बघा, हे सुद्धा जसं आहे तसं मार्क करा. लक्षात आलंच असेल, जसं आहे तसं मार्क करा. कारण आता बघा, आपण हे चेक केलं नसतं तर आपला बॅक पार्ट एवढा जास्त झाला असता. मग तेव्हा आपण काय केलं असतं, काहीच नाही, कट केलं असतं. कट केल्यामुळे काय झालं असतं, ब्लाऊजचं फिनिशिंग चुकलं असतं. आता हे जे काही पार्ट आहेत ना ते आहे तसे जॉईन करा. बघा, हा पार्ट पण इथं मुंड्याला जिथं कंटिन्यू होतोय तिथं मुंड्याला कंटिन्यू करा. हे बघा, इथून बघा असा मुंड्याला जॉईंट झाला. त्यानंतर इथून आपल्याला चेक करायचं. इथं पॉईंट, इथं आपला गॅप किती आलेला आहे, अगदी 1/2 इंच. तर इथं तुमचा जेवढा गॅप आला त्याचा डबल तुम्हाला घ्यायचं. तर मी इथं किती मार्क करेल, अर्धा इंच. आणि त्यानंतर ही जी काही लाईन आहे ती मी इथून आहे तशी जॉईन करते. इथून बघा, समजलं. पाठीमागे टक्स घ्यायचा आहे. तर टक्ससाठी काय करायचं, 1.5 इंच मार्जिन सोडून पूर्ण सेंटर घ्यायचा बॅक पार्टचा. आणि जिथं आपण बॅक पार्टचा सेंटर घेतला तो असेल आपला टक्स. आणि या सेंटरपासून इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच, म्हणजे टोटल मिळून आपला टक्स किती होईल, 1 इंचाचा. त्यानंतर पाठीमागे तुम्हाला बेल्ट किती हवा तो तुम्ही चेक करा. पाठीमागे मला बेल्ट 3 इंचाचा हवा, 1 इंच मी ॲड करेल तर 4 इंच घेईल. तर 1 इंच ॲड का करेल, अर्धा इंच गळ्याला फिनिशिंग जाईल, अर्धा इंच बॉटमला फिनिशिंग जाईल. तुम्हाला जेवढा पाठीमागचा बेल्ट रेडी पाहिजे त्यात तुम्ही कंपल्सरी 1 इंच ॲड करू शकतात म्हणजे करायचंच आहे मार्जिन. आणि त्यानंतर इथून एक लाईन ड्रॉ करायची. ही आपण गड्याची लाईन जिथं मार्क केली ना तिथपर्यंत आपली टक्सची उंची किती असेल, गड्याची लाईनपर्यंत. समजलं. याच्यात तुम्हाला असं बघायचं नाही की टक्सची उंची आपल्याला किती घ्यायची. तर जिथं आपला गळा मार्क झाला तिथून तुमची टक्सची उंची असेल. आता इथं गळा रुंदी चेक करा किती आहे, 2 इंच आणि 1 लाईन. तर तुम्ही बॉटमला 2.5 इंच, 2.25 इंच घेऊ शकता. तर मी 2.5 इंच घेते.
जास्त पसरट गळा हवा असेल तुम्हाला बॉटमला तर तुम्ही 2.5 इंचापर्यंत किंवा 2.25 इंचापर्यंत घेऊ शकतात. आणि जास्त हेवी साईज असेल 40च्या प्लस तर बॉटमला 3 इंच घ्या. इथं जेवढी आली तेवढीच घ्या, त्याच्यात प्लस मायनस करायचं नाही. आणि इथं तुम्हाला हवा तो आकार देऊ शकतात. मी स्क्वेअरच ठेवलेला आहे, फक्त अगदी नॉर्मल असा राऊंड देते, अगदी नॉर्मल. इथं थोडी ही जे काही आहेत ना, हा मला असं थोडा राऊंड पाहिजे, म्हणजे कोणे मला नको आहे त्यामुळे. हे बघा असं. तर आता इथून तुम्हाला एक गोष्ट रिचेक करायची. इथून बघा, जेव्हा आपला नेक हा चेस्ट लाईनपेक्षा खाली जातो तेव्हा आपण काय करतो, शोल्डरमधून अर्धा इंच मायनस करतो. तर आपला बघा नेक चेस्ट लाईनपेक्षा खाली जातो, बॅक नेक नेहमी म्हणून अर्धा इंच मायनस करायचं. त्यानंतर परत इथं अर्धा इंच आपलं शोल्डर पट्टी जोडण्यासाठी जाईल. बघा, अर्धा इंच शोल्डर पट्टी जोडण्यासाठी जाईल आणि अर्धा इंच आपलं बॉटमला फिनिशिंग देण्यासाठी जाईल. म्हणजे रेडी उंची आपली 12.5 येईल, तर ती बरोबर येईल. बॅकमध्ये कमी असते आणि फ्रंटमध्ये उंची जास्त असते. तर ते कमी किंवा जास्त कशामुळे असते हे सुद्धा मी तुम्हाला ड्राफ्टिंगच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलं आहे. आता आहे तसा बॅक पार्ट पण कट करून घ्यायचा. गड्याचा आकार कट करायचा. हे बघा, बॅक पार्ट आणि हे सगळं आपलं कटिंग रेडी आहे. आता आपल्याला स्लीवचं कटिंग करून घ्यायचं. स्लीवचं कटिंग मी डायरेक्टली तुम्हाला अस्तरवरतीच दाखवेल. डायरेक्टली आपण अस्तरवरती स्लीवचं कटिंग बघूयात. सोपं आहे. रेग्युलर स्लीव्ज आणि टी शर्ट स्लीवचे जे काही पॅटर्न आहेत, फक्त ते आपल्याला आकार द्यायचा आणि उंची प्लस मायनस करायची. बाकी तुम्हाला काही करायची गरज नाही. आता हे सगळे पार्ट आपण अस्तरवरती कसे कट करायचे, कुठे मार्जिन वाढवायचं ते बघूयात. बघा, आता आपण जे काही पार्ट कट केलेले आहेत ना, ते आता आपण अस्तरवरती कट करून घेऊयात. तर मी अस्तर घेतलेलं आहे. मार्जिन कुठे वाढवायचं ते पण क्लिअर करते. सगळ्यात आधी बघा, आता आपण बॅक पार्ट ड्रॉ करून घेऊयात. तर बॅक पार्ट कुठं ठेवायचा असतो, आपल्याला बंद बाजूकडून ठेवायचा असतो. समजा तुम्हाला जर का बॅकमध्ये हुक लावायचे आहेत तर तुम्ही हा कुठेही ठेवला तरी चालेल, म्हणजे इथून तो कट होईल. आणि बॅकमध्ये हुक लावायचे असतील तुम्हाला, तर तुम्ही ज्या साईडने हुक लावणार त्या साईडने तुम्हाला अर्धा इंच मार्जिन सोडायचं आहे. आता मला फ्रंट हुक लावायचे आहेत, म्हणून मी हा बॅक पार्ट आहे तसा ठेवते आणि व्यवस्थित आहे तसं मी पूर्ण त्याला ड्राफ्ट करून घेते. बॅक पार्ट ड्रॉ करून झालेला आहे. आता आपल्याला फ्रंट पार्ट ड्रॉ करून घ्यायची. तर आपण हा पार्ट ड्रॉ करून घेऊया. इकडे आपल्याला फ्रंट पार्टमध्ये आपल्याला हुक लावायचे आहेत, म्हणून हुक आहे पट्टीकडून अर्धा ते पाव इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं आणि त्यानंतर हा पार्ट आहे तसा ड्रॉ करायचा.
त्यानंतर आपण जिथं प्रिन्सेस कटचा पार्ट जोडणार आहोत तिथं अर्धा इंच मार्जिन वाढवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. त्यानंतर खाली आपला इथे योगपट्टी अटॅच होईल म्हणून इथं पण अर्धा इंच मार्जिन वाढवून घ्यायचं. बघा असं वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर हा जो काही साईड पार्ट आहे हा पार्ट पण आपण आहे तसा ड्रॉ करून घेऊया. तर बघा जिथे आपण प्रिन्सेस कट जोडणार आहोत तिथं पण अर्धा इंच मार्जिन वाढवायचं इकडे. अशा पद्धतीने. त्यानंतर खाली सुद्धा आपल्याला अर्धा इंच मार्जिन वाढवायचं आहे इकडे. समजलं असेल म्हणजे बघा हे पार्ट आपले जॉईन होतील आणि हे पार्ट जॉईन झाल्यानंतर इथं खाली योगपट्टी जॉईंट होईल इथं. तर योगपट्टी जॉईन करण्यासाठी आपल्याला इथं मार्जिन हे लागणारच आहे. तर एवढं तुम्हाला समजलंच असेल. हे बघा सेम. त्यानंतर आता क्रॉस पट्टी. क्रॉस पट्टी ठेवताना अशी ठेवायची आहे बघा. सगळ्यात आधी इकडे तुम्ही असं ठेवा आणि त्यानंतर त्यावरती हा पार्ट असा ठेवायचा दुसरं. म्हणजे बघा स्ट्रेट झाली आणि आता हिला वरती अर्धा इंच मार्जिन सोडूनच ड्राफ्ट करायची. त्यानंतर इकडे हुकाय पट्टीकडे अर्धा इंच मार्जिन सोडायचं हे बघा आणि खाली 1/2 इंच इतकं सोडायचं. बघा अशी आपली क्रॉसपट्टी म्हणजे अर्धा इंच वरती जोडण्यासाठी जाईल आणि 1/2 इंच बॉटमला फिनिशिंग देण्यासाठी जाईल आणि इकडे हुकाय पट्टी जोडण्यासाठी जाईल. समजलं? त्यानंतर आता इथं आपण चेक करून घ्यायचं. हे जे काही खालचे पार्ट आहेत हे चेक करून घ्यायचे. हे किती आला? 3.5. 3.5 आणि त्यानंतर जो काही त्याचा शेजारचा पार्ट होता तो पण चेक करायचा. 3.5 सोडून द्यायचं आणि चेक करायचं किती आलं. 9 इंचला 1 लाईन कमी. तर आता आपल्याला हा पार्ट मोजून घ्यायचा. तर बघा 9 इंचला 1 लाईन कमी तितकं इथं मार्क करायचं. त्यानंतर कमर किती आहे ते मार्क करा. तर कमर आहे 6.5 इंच आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन म्हणजे खाली बरोबर आहे. फक्त वरती थोडं एक्स्ट्रा झालं तर ते आपण असं क्रॉस कट करून घेऊया. तर कुठे कुठे मार्जिन वाढवायचं ते तुम्हाला समजलंच असेल. आता आपण हे सगळे पार्ट आहेत तसे कट करून घेऊयात. सगळे आहेत तसे कट करून घ्यायचे. हे पूर्ण पार्ट आता आहेत तसे कट करून घेऊया.
हे बघा संपूर्ण कटिंग जे काही आहे ते आपण करून झालेलं आहे। संपूर्ण कटिंग आपलं रेडी आहे। आता आपण स्लीव्हचं कटिंग करून घेऊया। तर बघा मार्जिन कुठे कुठे वाढवलं ते क्लिअर करते। हे बघा जिथं आपण प्रिन्सेस कट जोडणार आहोत तिथं मार्जिन वाढवलं आणि खाली बॉटमला मार्जिन वाढवलं, योगपट्टी जोडणार आहोत म्हणून। त्यानंतर इथं पण बघा हे बघा हुकाय पट्टी जोडणार आहोत तिथं मार्जिन वाढवलं, प्रिन्सेस कट जोडणार आहोत तिथं मार्जिन वाढवलं आणि इकडे आपण योगपट्टी क्रॉस पट्टी जोडणार आहोत तिथं मार्जिन वाढवलं। त्यानंतर बेल्टमध्ये हुकाय पट्टीकडे मार्जिन वाढवलेलं आहे, बघू शकतात। हे बघा हुकाय पट्टीकडे एक्स्ट्रा घेतलं मार्जिन, पाव इंच हुकाय पट्टी जोडण्यासाठी। वरती आपलं अर्धा इंच जोडण्यात जाईल आणि खाली पाव इंच बॉटमला फिनिशिंग देण्यासाठी जाईल। इतकं मार्जिन तुम्हाला कंपल्सरी वाढवून घ्यायचं आहे। आता स्लीव्हचं कटिंग बघून घेऊयात, स्लीव्ज कशी कट करायची। त्यासाठी बघा हे जे काही अस्तर आहे ते अस्तर मी असं फोल्ड केलं, डबल अस्तर आहे त्याला एकदा फोल्ड केलं म्हणजे माझ्या दोन्ही स्लीव्ज निघतील। आणि त्यानंतर आता इथं मी स्लीवची उंची टाकून घेते, फोल्ड बाजूकडून स्लीवची उंची टाकून घ्यायची। तर बघा मला मी इथं 10.5 इंच स्लीवची उंची घेते, म्हणजे मला रेडी 9.5 इंचाची पाहिजे। त्यात मी 1 इंच मार्जिन प्लस केलं, तर अर्धा इंच वरती बाही जोडण्यासाठी जाईल आणि अर्धा इंच बॉटमला फिनिशिंग जाईल, त्यामुळे 1 इंच उंचीमध्ये प्लस करा। त्यानंतर हा जो काही रेग्युलर स्लीवचं पॅटर्न आहे, रेग्युलर स्लीवचे पॅटर्न आणि टी शर्ट स्लीवचे पॅटर्न कसे काढायचे याचा व्हिडिओ मी याआधी अपलोड केलेला आहे। जे कोणी नवीन असतील त्यांनी जाऊन बघा आणि ज्यांच्या कोणाकडे हे पॅटर्न त्यांनी काढून ठेवलेले असतील, हे पॅटर्न आता असं ठेवायचं, रेग्युलर स्लीवचे पॅटर्न जिथून उंची टाकली तिथं पॅटर्नची बंद बाजू आणि अस्तरची बंद बाजू बरोबर इक्वल ठेवायची, मागे पुढे ठेवायची नाही। आणि आता आहे तसा आकार ड्रॉ करून घ्यायचा। बघा मागचा मुंड्याचा आकार ड्रॉ करून झाला आहे। आता स्लीवचं पॅटर्न हे ओपन करायचं। स्लीवचं पॅटर्न ओपन केलं, स्लीवमध्ये हा जो काही सळ दिसतोय फोल्ड केलेला तो बरोबर फोल्ड अस्तरकडे ठेवायचं, मागे पुढे ठेवायचं नाही अशा पद्धतीने। आणि पुढच्या मुंड्याचा आकार हा आता ड्रॉ करून घ्यायचा। हे बघा तर आता आपल्याला हा जो काही आकार आहे हा ड्रॉ करून झाला, म्हणजे हे अशा पद्धतीचे जे काही पॅटर्न आहेत हे पॅटर्न जर का तुम्ही काढून ठेवले तर तुम्हाला असं मापे टाकायची गरज राहणार नाही की बाईची घडी किती घ्यायची, कॅप हाईट किती टाकायची, काहीच नाही। फक्त उंची टाका, हे पॅटर्न ठेवा आणि आकार ड्रॉ करा। आता तुम्ही म्हणाल इथं आम्ही कसं समजायचं की मुंडा एंड कसा करायचा, तर ते पण मी तुम्हाला सांगते। सगळ्यात आधी बॅक पार्ट घ्यायचा आणि बॅक पार्टचा मुंडा चेक करायचा। मुंडा चेक करताना अर्धा इंच वरती शोल्डर जोडण्यासाठी जे काही जातं ते सोडायचं आणि टेप असा थोडा आतमध्ये ठेवून बरोबर हा पूर्ण राऊंड चेक करायचा, किती आला 8.5 इंच। तर आता जो काही मागच्या मुंड्याचा आकार आहे त्यावरती टेप ठेवायचा आणि असं चेक करायचा, जिथं 8.5 येईल तिथं मार्क करा। बघा 8.5 इंच इथं आला। त्यानंतर आता फ्रंट मुंडा चेक करायचा। सगळ्यात आधी वरचा पार्ट घ्यायचा, वरती अर्धा इंच शोल्डर जोडण्यासाठी जाईल ते सोडायचं, थोडा आतमध्ये टेप घ्यायचा आणि मोजायचं किती आलं। बघा 4.5ला 1 लाईन कमी। सेम आता दुसरा पार्ट घ्यायचा, 4.5 इंचाला 1 लाईन कमी, तितकं इथं टेप ठेवायचा
आणि थोडं असं खाली ठेवून चेक करायचं, आतमध्ये ठेवून किती आलं, 8.25 इंच. तर आता मी इथून चेक करते, पुढचा मुंडा चेक करायचा. बघा 8.25 जिथं आलं तिथं मार्क करायचं. तर बघा आता दोघांपैकी मी कुठलाही पॉईंट घेतला तरी चालेल, कारण दोघांमधलं अंतर जास्त नाही. पण जेव्हा तुमचं समजा मागचा मुंडा तुमचा इथं आला आणि पुढचा इथं आला, तेव्हा काय करायचं, दोघं पॉईंटमधला तुम्हाला सेंटर घ्यायचा आहे, किंवा तुम्ही टेपने असं मोजू शकतात किती अंतर आलं. तर त्याला इथं टेप असा फोल्ड करा आणि जिथं तुमचा टेप फोल्ड होता तिथं मार्क करा. पण आता आपलं मार्किंग कोणतं आहे, हे आणि हे. तर मी इकडचं घेते, त्यानंतर बॉटम दंडगेर टाकून घेते. दंडगेर आहे 4.25 इंच. त्यानंतर पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने समजलं असेल. तर स्लीव्ज कशी कट करायची खूप सोपी पद्धत आहे. आणि आता ही स्लीव्ज जसं आपण आकार दिला तशी कट करून घ्यायची. हे जे काही पॅटर्न आहेत, हे पॅटर्न तुम्ही कोणत्याही प्रकारच्या ड्रेसेसमध्ये किंवा ब्लाऊजमध्ये वापरू शकता. पण फक्त तेच वापरू शकतात ते राजा राणी कोचिंगची मेथड फॉलो करतात. समजा तुम्ही दुसऱ्या पद्धतीने ब्लाऊज शिवत असाल तर तेव्हा तुम्ही हे पॅटर्न वापरायचे नाहीत, नाहीतर तुमचा ब्लाऊज चुकू शकतो. आता पुढच्या मुंड्याचा आकार कट करायचा. पुढचा मुंड्याचा आकार कट करण्यासाठी ही जी काही बाई आहे ती अशी ओपन करायची आणि ओपन करून झाल्यानंतर पुढचा मुंड्याचा आकार जो काही आहे तो कट करायचा. हे बघा. तर हा झाला आपला फ्रंट मुंडा आणि हा झाला आपला बॅक मुंडा. समजलं. आता आपण ब्लाऊज पीसचं कटिंग बघून घेऊया. तर बघा माझ्याकडे हे ब्लॅक कलरचं ब्लाऊज पीस आहे. तर याच्यावरती डिझाईन अशी आहे की मी डिझाईन कुठेही घेतली तरी चालेल. पण जेव्हा तुमच्याकडे एखादा ब्लाऊज पीस असा आला असेल की त्याची डिझाईन लाईन्स असतील किंवा कुठलीही काही डिझाईन असेल, तर तेव्हा तुम्हाला डिझाईन चेक करायची की डिझाईन मला आडवी घ्यायची की उभी घ्यायची, ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आता आपण हे जे काही पार्ट कट केलेले आहेत अस्तरचे ते ब्लाऊज पीसवरती कट करून घेऊयात. सगळ्यात आधी बॅक पार्ट कट करते. हे जे काही पार्ट आहे ते व्यवस्थित सेट करून घेऊयात. तर मी ब्लाऊज पीसला प्रेस करून घेतली, तुम्ही सुद्धा प्रेस करून घ्या. त्यानंतर हे पार्ट कट करताना तुम्हाला 1.5 इंच एक्स्ट्रा कपडा सोडून कट करायचा आहे सगळ्यांनाच. स्लीव्ज मी ठेवते. बघा असं तुम्हाला जिथं ॲडजस्ट होईल तिथं ॲडजस्ट करून घ्यायचं. असं नाही की इकडेच ठेवलं पाहिजे किंवा तिकडेच ठेवलं पाहिजे. जसं ॲडजस्ट झालं तसं ॲडजस्ट करून व्यवस्थित ठेवा. हे बघा जसं ॲडजस्ट झालं तसं मी ठेवलेलं आहे. आता एक्स्ट्रा कपडा सोडून आहे तसं कट करून घ्यायचं. हे बघा मी पूर्ण एक्स्ट्रा ब्लाऊज पीस सोडून सर्व पार्ट हे कट करून घेतलेले आहेत, बघू शकता. हे बघा. आता ह्याच ब्लाऊजचं स्टिचिंग आपण बघूया. तर आता मी तुम्हाला इथे एक गोष्ट सांगते. तर बघा इथं मी कॅनव्हसच्या पट्ट्या अटॅच करून घेणार आहे. त्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला स्टिचिंग करताना क्लिअर करते. तर बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.
तर आजचा व्हिडिओ मी इथं थांबवते. स्लीवचं कटिंग कसं करायचं, त्यानंतर तुम्हाला मार्जिन कुठे कुठे वाढवायचं आहे हे सुद्धा मी क्लिअर केलं. तर आता आपण स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये लवकर भेटूयात. तर सगळ्यांचं मी धन्यवाद म्हणते सगळ्यांनी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. आणि जर का तुम्ही नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला तर बिलकुल विसरू नका. आजचा व्हिडिओ थांबवते आणि स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया.